मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत देवी भागवत पुराणाचा अध्याय। तर बरेच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी थँक्स, आणि माझ्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी तुमचे मनापासून मी कृतकृत्य धन्यवाद मानते की तुम्ही माझ्या चॅनलला पुढे घेऊन जात आहे आणि बऱ्याच काही कमेंट्स येत आहेत। तर आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुलसीचे महात्म्य, शंखचूडामणीचा कसा, दैत्याचा कसा अंत झाला, जन्म कसा झाला, तुलसी कशी पृथ्वीवर आली, तुलसीचे व्रत कसे भंग केले भगवान विष्णूने, आणि परत भगवान विष्णू त्यांना स्वर्गामध्ये कशा घेऊन गेले, आणि सर्वात जास्त तुलसी का प्रिय आहे। तर जो व्यक्ती अंतसमयी नुसते तुलसी दल घेऊन त्याच्याने जर जल प्राशांमृत याने जो व्यक्ती शांत होत आहे अंतसमयी, तर त्याच्या तुलसीच्या दलाने जर त्याच्या मुखामध्ये जल दिले एक थेंब, तर तो कित्येक वर्षापर्यंत विष्णू लोकामध्ये वास करतो। जो तुलसी दल आपल्या शरीरावर धारण करतो तर त्याला पदोपदी अश्वमेघ यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते। तुलसीचे नुसते स्पर्श आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप केल्याने हजारो अश्वमेघ यज्ञाची पुण्याची प्राप्ती होते, असे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले। षटतिला एकादशी आणि तुलसीचे महात्म्य असे त्याचे थंबनेल आहे, जे नवीन कोणी आले असेल त्याच्यासाठी। तर मग आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत सावित्रीचे आख्यान। तर आज आणि उद्या 2 दिवस हा अध्याय हे व्हिडिओ नक्की ऐका, कारण की सोमप्रदोष येत आहे। सोमप्रदोष खूप महत्त्वाचा प्रदोष असतो। मागचा शनी प्रदोष होता, आता हा सोमप्रदोष आहे। ज्यांना प्रदोष व्रत करायचे असेल त्यांनी उद्याच्या दिवशी म्हणजे सोमप्रदोषपासून सुरुवात करू शकता। कमेंट्स येतात की ताई सोमप्रदोष आता आम्ही केव्हा करू, तर आता तुम्ही पहिल्यांदा जर सोमप्रदोष तुम्हाला करायचा आहे तर त्यांनी सोमप्रदोष आता सोमवारी येत आहे तर तुम्ही करू शकता उद्यापासून। दिवसभर तुम्हाला सकाळी लवकर उठायचे, स्वच्छ वस्त्र घालायची आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा मनामध्ये जप करायचा आहे। आणि प्रदोष कालावर तुम्हाला दुपारी दूध फलाहार घ्यायचे, तिखट मीठ चटणी दोघी टाईम नको, आणि दुपारी फलाहार घ्यायचे, गोडधोड फलाहार काहीतरी घ्यायचं आहे। भगवान शिवाच्या कथा ऐकायच्या आहे, शिवलीला अमृताचा 11वा अध्याय, प्रदोष व्रताची कथा, शिवचालीसा, ओम नमः शिवाय मंत्र, शिवाय नमः, काहीतरी तुम्हाला शिवाचे नामस्मरण करायचे आहे। प्रदोष कालावर तुम्हाला पार्थिव शिवलिंग बनवायचे आहे, सोमप्रदोष आहे म्हणून, नाही तर घरात तुमची जी लिंग असेल त्याचा बी तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता, मंदिरात तुम्ही अभिषेक करून येऊ शकता, परत घरात पण करू शकता। आपल्या दरवाजाला तुम्ही दिवा लावून घ्यायचा प्रदोष कालावर, आणि शिवलिंगाला पण तुम्ही प्रदोष कालावर अभिषेक करायचा, दिवा अगरबत्ती अष्टगंधक बेल असतील बेल अर्पण करा, धतुऱ्याचे फूल फल पंचफूल असतील 5 प्रकाराचे फुलं असतील, धतुरे असतील, जे असतील यथाशक्ती, शमीपत्र असेल तर ते तुम्ही भगवान शिवाला वाहा, नैवेद्य व्हा। नैवेद्यामध्ये दूध साखर तुम्ही ठेवू शकता। नैवेद्यामध्ये तुम्ही गव्हाच्या पिठाचा चुरमा जो बनवतो आपण बट्टी, तर ते बाटी सुद्धा तुम्ही बनवून त्यात गूळ आणि तूप घालून, गोड हा पदार्थ तुम्ही भगवान शिवाचा सर्वात प्रिय हा नैवेद्य असतो, आणि हा आवडता नैवेद्य खूप आवडतं भगवान शिवाला। गव्हाच्या पिठापासून कुठलीही वस्तू तयार केलेली ही भगवान शिवाला खूप आवडते, तर तुम्ही नैवेद्यामध्ये गोडधोड करून असं ठेवू शकता। जर तुमचे वेळ नसणार तर तुम्ही सर्व देवांचं सर्वात महत्त्वाचं जेवण म्हणजे त्यांना एकदम अमृताहून अमृत म्हणजे दूध आणि साखर, तर हे सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता। कर्पूर आरती करावी आणि भगवानला आपली झोली पसरवून आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी। रात्री पण तुम्हाला दूध आणि गोडपुरी खायचं आहे, तिखट घ्यायचं नाही आहे। रात्री दूध पोळी खाऊ शकता, गोडपुरी खाऊ शकता, लापसी आहे गोड, जी गव्हाची थुली येते ती दलिया म्हणतात त्याला, आणि साध्या भाषेत थुली, तर तुम्ही ती दलिया थुली तर गोड लापसी तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही प्रदोष व्रताचे पालन करू शकता, आणि रात्री झोपण्याच्या वेळेस
ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत झोपावं. कारण की ओम नमः शिवाय या मंत्राला कोणत्याही काळाचे वेळेचे बंधन नाही आहे. फरची पुसताना, कपडे धुताना, कुठलेही काम करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. कपाळी त्रिपुंड भस्म लावावे. शिवाला पण भस्म खूप प्रिय आहे. तर मुखामध्ये ओम नमः शिवाय म्हणावे. गळ्यामध्ये रुद्राक्ष आपल्या मंगळसूत्राच्या मध्ये आपण टाकू शकतो. छोटा, सर्वात छोटा जो असतो तो अति चांगला असतो. तर तुम्ही आपल्या मंगळसूत्रामध्ये रुद्राक्ष घालू शकता. मग ताई मासिक पिरियड येते या नॉनव्हेज वगैरे खात आहे, तर नॉनव्हेज खाताना तुम्हाला ती माळा रुद्राक्ष टाकला आहे तर ती टाकायची नाही आहे. दुसरी कुठली नकली असेल तर ती घालायची. पण रुद्राक्ष असताना नॉनव्हेज कटाक्षाने टाळावे. आणि प्रदोष व्रत करत आहे तर त्यामुळे तुम्हाला जेवढे करायचे त्यावेळेस सुद्धा तुम्ही कटाक्षाने टाळू शकता. तर मग तुम्ही अशा प्रकारे रुद्राक्ष आपल्या गळ्यात, जे लहान मूल असतं ते तर जोपर्यंत वृद्धावस्थापर्यंत तुम्ही गळ्यामध्ये रुद्राक्ष घालू शकता. कारण रुद्राक्ष घातल्याने साक्षात शिवाचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. म्हणून जो कोणी कपाळी त्रिपुंडी भस्म, मुखामध्ये ओम नमः शिवाय, गळ्यामध्ये रुद्राक्ष असतं तर त्याला त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. प्रयाग तीर्थमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. त्रिपुंडी भस्म केल्याने आपल्या कपाळावर 27 देवतांचा आपल्याला आशीर्वाद राहतो. जर आपले भाग्य उलटे असेल तर ते शिदे होते. भाग्य चमकतं. मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते. आपल्या हृदयामध्ये हर सांब सदाशिव साक्षात विराजमान राहतो. म्हणून हर सांब सदाशिवाय नमा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. अर्धी प्रदक्षिणा शिवलिंगाला मारू शकता. अर्धी प्रदक्षिणा 3 टाळी ओम नमः शिवाय, कपाळी भस्म आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष एवढी सुद्धा पूजा केली तरी पण आपल्याला हजारो वर्षापर्यंत शिवलोकात राहण्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि यमदूत आपल्याला हात लावत नाही. शिवाचे दूत आपल्याला घ्यायला येतात. तर अशा प्रकारे तुम्ही सोमप्रदोष करू शकतात. तर आता आपण या सावित्रीचे आख्यान. तर सावित्रीने यमापासून कसे प्राण आणले होते तिच्या पतीचे, जो कोणी या सावित्रीच्या आख्यानाची पण कथा ऐकतो त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. दीर्घायुष्याची प्राप्ती होते. मुलाबाळांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते. घरात धन धान्य यश कीर्ती सन्मान प्राप्त होतं. सौभाग्य ऐश्वर्य प्राप्त होतं. जे जिथे जातील तिथे त्यांना यश कीर्ती मान सन्मान वाढतो. आणि काही संकट असतील तर ते संकटसुद्धा येणारे असतील तर ते दूर जातात. कोसो दूर जातात. जो देवी भागवत पुराण ऐकत असेल तर 4000 किलोमीटरपर्यंत तुमच्या घरात व्हिडिओ चालू आहे, पण तुमच्या आजूबाजूचं परिसर 4000 किलोमीटरपर्यंत पॉझिटिव्ह राहील. निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाईल. तर आता आपण सावित्रीच्या आख्यानाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. मग नारदाने विचारले, महाराज, अमृतासारखी तुळशीची कथा मी आता ऐकली, खूप छान वाटले. कारण की तुळशी ही तुलसीचे नुसते नामस्मरण केले तरी सुद्धा आपल्या सर्व पापांचे नाश होते. तर तुळशीचा जन्म कार्तिक पौर्णिमेला झाल्या असल्यामुळे त्या दिवशी तुळशीचे पूजन करावे. भक्तिपूर्वक पूजन करणारा निष्पाप होऊन विष्णुलोकी जातो. कार्तिकेत वैष्णवाला तुलसीपत्र, विष्णूला कार्तिकमध्ये तुलसीपत्र दान केल्यामुळे 10,000 गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. निपुत्रिकाला पुत्र होतो. अविवाहितांचा विवाह होतो. बंधुहीन असेल तर तो बंधू मिळतो. रोगी असेल तर त्याला आरोग्य मिळतं. कैदेत असेल तर त्याची सुटका होते. भ्यालेला जर असेल, खूप घाबरत असेल तो निर्भय होतो. पापी असेल तर पापांपासून मुक्त होतो. आणि नुसतं हे स्तोत्रे सुद्धा ऐकले तरी सुद्धा त्याला 10,000 गायी दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. तर मग तुला कान व शाकीय वेद ठाऊक आहे, त्याप्रमाणे आव्हान केल्याशिवाय तुळशी वृक्षाचे ध्यान करून पूजन करावे. 16 उपचारांनी माता तुलसीची पूजा करावी. ध्यान केल्यामुळे नुसते तुलसी बोलण्याने सुद्धा पापे नष्ट होतात. वेद असं सांगतात की तुलसी नुसते श्रवण केल्या मात्राने सुद्धा पापे नष्ट होतात. तुलसी खूप पवित्र आहे. सती मनोहर अशा तुळस ही जणू पापे दूर करणारी आहे. प्रदीप्त अशी अग्नीची ज्वाळा आहे. मग वेद पुढे असे सुद्धा म्हणतात की तुलसीसारखे दुसरे फूल नाही आणि वृक्ष नाही. सर्वांपेक्षा श्रेष्ठ तुळस अत्यंत पवित्र आहे. जो कोणी नुसतं तुळशीचा महिमा सुद्धा ऐकेल तरी सुद्धा त्याला 10,000 गायी दान केल्याची विष्णू लोकाची, वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. सर्वांनी मस्तकावर धारण करावी अशी विश्व पवित्र करणारी तुलसीची जीवन मुक्त असून हरिभक्तांना मुक्ती देणारी अशी ही तुळसची कथा होती, जी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली. तर जो कोणी तुळशी असे सुद्धा सेवा करता या ऐकतं तरी पण त्याची पापे जळून भस्म होतात. मग नारदाने विचारले, महाराज,
अमृतासारखी तुळशीची कथा मी ऐकली, आता सावित्रीची कथा मला ऐकायची इच्छा आहे. तर ती वेदांची जननी आहे असे मी ऐकले आहे. तिने जन्म घ्यावाच कारण कोणते घडले, तिची सर्वप्रथम पूजा कोणी केली? नारायण मुनी म्हणाला, सर्वात अगोदर त्या वेद मातेची पूजा ब्रह्मदेवाने केली, नंतर चारी वेदांनी केली, मग ऋषीमुनींनी केली, अश्वपती राजाने केली. पुढे तिचा पूजेचा प्रसार समाजात सर्वत्र पसरला. नारदाने पुन्हा प्रश्न केला की हा अश्वपती कोण होता आणि त्याने कोणत्या प्रकारे पूजा केली? मग नारायण म्हणाला, मुनिवर, अश्वपती हा मद्र देशाचा राजा होता. तो सज्जनांचा कैवारी, दुर्जनांचा परिपात करणारा होता. त्याची पत्नी लक्ष्मी सारखी असून तिचे नाव मालती असे होते. ती निसंतान असल्यामुळे वशिष्ठांचा अनुग्रह घेऊन सावित्रीची आराधना सुरू केली. दीर्घकाळपर्यंत आराधना करूनही भगवती प्रसन्न झाली नाही. तेव्हा दुःखी होऊन ती घरी परतली. राजाने तिचे सात्वन केले व सावित्रीची आराधना करण्यासाठी तो स्वतः पुष्कर क्षेत्री गेला. 100 वर्ष तप करूनही सावित्रीचे दर्शन झाले नाही. परंतु आकाशवाणी मात्र झाली, ती अशी की, हे राजा, तू गायत्रीचा 10 लक्ष जप कर. त्याच वेळी तेथे पराशर मुनी आले. राजाचे अतिथी स्वीकारून ते सांगू लागले, राजा, गायत्रीचा जप एकदाच केला तरी दिवसभराची पापे हरतात. जो कोणी गायत्री मंत्राचा जप 108 वेळा सकाळ संध्याकाळ करतो तर त्याची दिवसभराची, रात्रीची संपूर्ण पापे जळून भस्म होतात. जर एकच वेळा जर गायत्रीचा 1 वेळा ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, 1 वेळा, मी बोलली 1 वेळा, तुम्ही श्रवण करत आहोत 1 वेळा. तर आज आपण दिवसभरातून जी आपली पापे केली असेल, पापे कशी, छोटी मोठी मुंगी मारणे, कोणाची निंदा नसेल ती करणे, कोणाचं मन दुखवणे, कोणाला टोचून टाचून बोलणे, कोणामध्ये दोष उत्पन्न करणे, हे खूप जणांना आदत राहते. तर ते जर आपण केलं असेल, आपल्याला माहिती केलं आहे नाही आहे हे फक्त आपला आत्मा आणि परमात्मा जाणतो. तर मग हा 1 वेळा श्रवण केला गायत्री मंत्र तर आपली दिवसभराची पापे जळून भस्म झाली. आणि 10 वेळा जर हा गायत्री मंत्राचा जप केला, दिवस आणि रात्रांचे जेवढे पाप केले असेल तेवढे पापांचे निवारण होते. आणि 100 वेळा जर आपण जप केला असेल तर 1 महिन्यातील पापे नष्ट होतात. आणि 1000 जर तुम्ही गायत्री मंत्राचा जप केला असेल तर तुमच्या वर्षभरातील जेवढी पापे केली असतील तेवढी पापे जळून भस्म होतात. आणि 1,00,000 जपामुळे जन्मभरातील सर्व पापे आपली, जेवढी जन्मापासून तर आतापर्यंत आपण आलोय तेवढी जन्मभरातील पापे जळून भस्म झाली. आणि 10,00,000 जपाने पूर्वीच्या मागच्या 7 जन्माची पापे नष्ट झाली. 10 कोटी जप करणाऱ्या गायत्री मंत्राच्या ब्राह्मणाला मोक्ष मिळतो. सर्पाच्या फण्यासारखा हात करून बोटातल्या फटी पिटवतात आणि बोटांची टोके खाली वळून जातात. मान झुकून पूर्वीकडे तोंड करावे आणि ब्राह्मणाने जप करावा. अनामिकाच्या मधल्या फेऱ्यापासून आरंभ करून डावीकडून तर्जनीच्या मुळापर्यंत मोजत जप करावा, नाहीतर शुभ्र कमळाच्या बियांची माळ करावी. संस्कार केलेली स्फटिक मण्यांची माळ सुद्धा चालेल. मग माळ घेऊन तीर्थक्षेत्री एखाद्या देवालयात बसून जप करावा. प्रथम पिंपळ पानावर माळ ठेवून तिला गोरोचन माखून गायत्रीला स्नान घालावे. मग गायत्री शतकाचा पाठ करावा. स्वतः स्नान करावे, स्वच्छ मनाने राहावे. माळेलाही पंचगव्याने व गंगेच्या पाण्याने स्नान घालावे. अशा तऱ्हेने हे राजा, जर गायत्री मंत्राचा 10 लक्ष तू जर जप करशील तर त्यामुळे तुझी 3 जन्मातील तर पापे जळून भस्मच होतील, पण तुझे पित्तर जे नरकात पडले असतील ते सुद्धा संतुष्ट होतील. मग तुला गायत्री देवी साक्षात दर्शन देईल. जो कोणी 10 लक्ष वेळा जर जप करतो त्याला गायत्री माता साक्षात दर्शन देते. पण त्याचप्रमाणे रोज त्रिवार संध्यावदन कर. शुचिर्भूत करून राहा, म्हणजे संध्या न करणं ओवाळच असतो. धर्मकर्मासाठी योग्य नसतो. सकाळ संध्याकाळ संध्या न करणाऱ्याला ब्रह्मकर्म करण्यास बोलवू नये. जो आज जन्म 3 वेळा संध्या करतो सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. त्याच्या पावलांच्या धुळीने पृथ्वी पावन होते. तो जीवनमुक्त होतो. त्याने केलेल्या स्नानामुळे तीर्थ शुद्ध होतात. गरुड दिसतात जसे सर्प पळतात तशी त्याला पाहताच पापांची पळापळ होते. जो ब्राह्मण त्रिकाळ संध्या करीत नसतो त्याने केलेली पूजा देव स्वीकारत नाही. तसेच अशा प्रकारे पिंडदान पित्तर घेत नाही. तो मूळ प्रकृतीचा अभक्त, तिच्या मंत्राचा जप करीत नाही, तिचा उत्सव करीत नाही, तर त्याला बिनविषारी सापच म्हणावा. जो ब्राह्मण त्रिकाळ संध्या न करणारा, विष्णू मंत्राचा जप न करणारा, आणखी एकादशी व्रत न करणारा असेल तो सुद्धा बिनाविषारी सर्पच समजावा. सर्वात व्रतांमध्ये श्रेष्ठ एकादशी व्रत असते. आणखी असे ब्राह्मणरूपी बिनाविषारी सर्प कोणते आहेत तर ते ऐक मग. जे बिनाविषारी सर्प आहेत तर ते कोणते? देवाला नैवेद्य न दाखवता स्वतः भोजन करणारा तो विषारी, धोबी काम करणारा, बैलांवर बसणारा, शूद्राकडे अन्न खाणारा, शूद्रांची हत्याक्रिया करणारा, वेश्यगमन करणारा,
शूद्रा घरी स्वयंपाक करणारा, शूद्राकडून दान करणारा, शूद्राचे यज्ञप्रयोग चालवणारा, शाईचा व्यापार करणारा, शास्त्रांचा व्यापार करणारा, कन्येला विकणारा, पैशांच्या मोबदलेत हरिनाम विकणारा, निपुत्रिक स्त्री, विटाळाशी स्त्री, इने शिजवलेले अन्न खाणारा आणि स्त्रियांच्या कमाईवर जगणारा, सावकारी करणारा, विद्येची विक्री करणारा, सूर्योदयापूर्वी झोपून राहणारा, सूर्योदयापर्यंत झोपून राहणारा, मासे खाणारा, भगवतीची पूजा न करणारा, असे सर्व ब्राह्मण विषारी असतात, बिनविषारी सर्पासारखे असतात. पराशर पुढे सांगू लागले की हे सावित्री देवीचा पूजाक्रम ध्यानाचा विधी सांगितला आणि ते म्हणाले की आश्रमाकडे गेले आणि राजाने तशीच आराधना करून सावित्रीकडून वरप्रसाद मागून घेतला. नारदाने विनंती केली की पराशरकडून राजाला तो पूजाविधी, ध्यान व स्तोत्र यांचा लाभ झाला की सर्व त्याला सांगावे. तसेच रहस्य थोडे का असेना पण ऐकायचे आहेत. मग नारायण मुनी बोलू लागला, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला चांगल्या मुहूर्तावर हे चतुर्दशीचे व्रत आरंभ करावा व 14 वर्षाचे असून 14 प्रकारची फळे देणारे आहे. धूप, दीप, फुले, 14 प्रकारचे नैवेद्य यांनी देवी पूजन करावे. मग पाने फळे लावलेला घट स्थापन करणारा गणेश, सूर्य, विष्णू, अग्नी, शिवा यांची पूजा करावी. नंतर त्या घटात देवीचे आवाहन करावे. आता माध्यदिनी शाखेत सांगितलेले ध्यान ऐका. तप्त कांचन वर्णभाम ज्वलंतीं ब्रह्मतेजसा ग्रीष्म मध्यान मार्तंड सहस्रस्मितं प्रभाम ईशदास्य प्रसन्नास्यां रत्नभूषितभूषणां वनिशुद्धां शुकाधानां भक्तानुग्रह विग्रहां सुखदां मुक्तिदां शांतां कांताच जगतां विदे सर्वसपतस्वर स्वरूपाच प्रदादी सर्वसंपदां वेदाष्टितृदेवीच वेदशास्त्र स्वरूपिणी वेदबीज स्वरूपाच भजेतां वेदमातरम. अशा प्रकारे ध्यान करून मस्तकावर हात जोडून नमस्कार करावा, नैवेद्य दाखवावा, पुन्हा ध्यानपूर्वक गटामध्ये देवीचे आव्हान करावे, वेद मंत्रांनी 16 उपचारांनी अर्पण करावे, स्तवन करावे. 16 उपचार असे आहेत: आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, गंधलेपन, धूप, दीपक, नैवेद्य, पानांचा विडा, आपोषण, वस्त्र, अलंकार, फुले, सुगंधित द्रव्ये, आचमन, शय्या, सिंहासन चंदनाचे अगर सोन्याचे असावे. तीर्थ घेणे फार पुण्यदायक आहेत. नंतर हात जोडून निवेदन करावे. याप्रमाणे हे सावित्री माते, हे पवित्र पाद्यजल, अर्घ्य, दुर्वा, फुले, अभिषेक, सुगंधी द्रव्ये, सुवासिक धूप, तेजस्वी दीपक, स्वादिष्ट नैवेद्य, त्रयोदश गुणी विडा, पिण्यासाठी सुगंधी थंडगार पाणी, तलम, वस्त्रे, अलंकार, फळे, दक्षिणा द्यावी. नंतर श्रीम ह्रीम क्लीम सावित्री स्वाहा हा 8 अक्षरी मंत्राचा जप करावा. आता मी तुला सर्व मनोकामना पूर्ण करणारे माद्यानी शाखेचे स्तोत्र सांगतो. त्याची उत्पत्ती अशी आहे: पूर्वी गोलोकात कृष्णाने ब्रह्मदेवाला सावित्री दिली असताना ती जाण्यास तयार होईना. तेव्हा कृष्णाच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाने तिची स्तुती केली आणि तो म्हणाला, सच्चिदानंद रूपे त्वं मूल प्रकृती रूपिणी हिरण्यगर्भ रूपे त्वं प्रसन्नां भवसुंदरी तेजस्वरूपे परमानंद रूपिणी द्विजातीनां जाती रूपे प्रसन्नां भवसुंदरी नित्य प्रिये देवी नित्यानंद स्वरूपिणी सर्वमंगल रूपेच प्रसन्नां भवसुंदरी सर्वस्वरूपे विप्राणां मंत्रसारे परातरा सुखदे मोक्षदे देवी प्रसन्नां भवसुंदरी विप्रपापे ददाय ज्वालादग्नि शिकोपमे ब्रह्मतेज प्रदे देवी प्रसन्नां भवसुंदरी कायेन मनसा वाचा यत पापं कुरुते नरा तत त्वत्स्मरण मात्रे भस्मीभूतं भविष्याती. अशा स्तुतीमुळे प्रसन्न होऊन सावित्री ब्रह्मदेवासह गेली. नारदा अश्वपतीने या स्तोत्राने भगवतीला प्रसन्न केले. तेव्हा तिने दर्शन दिले आणि इच्छित वर दिला. जो कोणी संध्या करून हे स्तोत्र पठन करेल त्याला 4 वेद पठन केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. मग नारायण पुढे म्हणू लागले, अश्वपतीने केलेल्या सांगोपांग पूजामुळे प्रसन्न झालेली हजारो सूर्यासारखी तेजस्वी देवी दशोदिशा उजळीत त्याच्या पुढे प्रकटली. प्रसन्न चेहऱ्याने आईप्रमाणे वात्सल्याने बोलली, अरे राजा, तुझे मन मी ओळखले. तुझ्या पत्नीची इच्छासुद्धा जाणते. तिला कन्या हवी आहे म्हणून प्रथम कन्या होईल व तुला मुलगा हवा आहे तर तुला सुद्धा नंतर होईल. असे सांगून ब्रह्मलोके निघून गेली. त्याप्रमाणे राजाला एक सुंदर मुलगी झाली. तिचे नाव त्याने सावित्री असे ठेवले. यथाकाल ती मोठी होत चालली होती. जेव्हा ती तरुण झाली तेव्हा राजा
धुम्मसेनाचा पुत्र सत्यवान, त्याच्याशी तिचा विवाह झाला व ती सासरी गेली. 1 वर्ष उलटल्यानंतर वडिलांच्या आज्ञेवरून लाकडे आणण्याकरता सत्यवान वनात गेला. त्याच्यासोबत सावित्री गेली. तेथे गेल्यावर लाकडे तोडताना सत्यवान दुर्दैवाने खाली पडला व लगेच त्याचा प्राण गेला. त्याच्या अंगठा एवढा जीव घेऊन जेव्हा यमधर्म जाऊ लागला तेव्हा पतिव्रत्याच्या प्रभावामुळे सावित्रीने त्याला पाहिले आणि तीही त्याच्या मागोमाग चालू लागली. तिला निघालेली पाहून संयममणी नगराचा अधिपती व श्रेष्ठ धार्मिक असा यमराज तिला म्हणाला, हे सावित्री, तू या मानवी शरीराने कुठे निघालीस? जर माझ्या मागे यायचं असेल तर हे शरीर तुला येथे सोडावे लागेल, कारण की यमलोकात शरीरासह देहाने माझ्या नगरीत कोणीही प्रवेश करत नाही, कारण या जड देह असतो आणि या जड देहाने माझ्या नगरीत कोणालाच येता येणार नाही. हा देह मुळीच नाशवंत आहे. तुझ्या पतीची आयुष्य मर्यादा संपली आहे आणि याची कर्माची फळे भोगण्यासाठी तो माझ्याकडे आला आहे. जन्म मरण कर्मामुळे होते. प्राणी कर्मामुळे इंद्र, ब्रह्मपुत्र, हरिदास आणि जन्म मृत्यूपासून सुटतो. सिद्धी आणि अमरत तत्व, चारी मुक्ती, वैकुंठ पदप्राप्ती ही कर्मामुळेच मिळतात. जेवढे आपल्याला आयुष्य आहे ते कर्मामुळे, जेवढे कमी आयुष्य आहे ते कर्मामुळे मिळतात. मनुष्य तत्व, राजपद, शिवपद, गणेशपद कर्माने आहेत. मुनिपद, चारी वर्णात जन्म, मलेच्छ तत्व यांचे कारण कर्म आहे. राक्षसीवनी कर्म आहे आणि किन्नरत्व कर्म. एवढेच नाही, अधिकार, वृक्ष योनी मिळते, पशूंचा जन्म मिळतो, कीटक, जीव, जंतू सर्व काही ज्याचे त्याचे कर्माचे फळे भोगतात. दैत्य, दानव, असुर हे सर्व कर्मामुळे बनलेले आहे. असे बोलल्यावर यमराज थांबला. नारायण मुनी पुढे म्हणाले, पतिपरायण अशा सावित्रीने हात जोडले व तिने यमाला प्रश्न केला, या कर्माचे स्वरूप कसे आहे? हे उत्पन्न कसे झालेले कर्म? त्याचे कारण काय? देह व देहधारी यात फरक काय? आणि कर्माचा कर्ता कोण आहे? ज्ञान, बुद्धी, प्राण, इंद्रिय म्हणजे नेमके काय? त्याच्या देवता कोणत्या? कर्माचे फळ भोगतो तो कोण? आणि भोगायला लावणारा कोण? त्यापासून सुटकेचा मार्ग कोणता? जीव कोण? परमात्मा कोण? माझ्या शंकाचं समाधान करा यमदेवता, असे सावित्रीने यमाला विचारले. धर्माने उत्तर दिले. मग यमाने, वेदांनी ज्यांचा पुरस्कार केला ती कर्म शुभ होत, तोच धर्म जाणून घे. वेदविरोधी कर्म अशुभ फळे देतात. संकल्प, देवसेवा ही कर्माने मुळीच उखडून टाकते. पराभक्ती देतो. जो ब्रह्मभक्त असतो तोच मुक्त असतो. त्याला जन्म मरण, वार्धक्य, रोग, दुःखी याची भीती नसते. पुन्हा भक्तीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. निर्गुणांची भक्ती निर्वाण पद देते. सगुणाची भक्ती केल्यामुळे भक्त हरिरूप होतो. वैष्णव तसेच भक्ती करतात, इतर निर्वाणांची इच्छा करतात. आता कर्माचे मूळ कारण अर्थात करविता कोण असे म्हणशील तर त्याचे उत्तर आहे की परमात्मा. तोच कर्मरूपी बीजाचे फळ देतो. तो प्रकृतीच्या पलीकडे आहे. तो सर्वांच्या हृदयात आहे. जी आपण कर्म करतो ते आपल्या हृदयात परमात्म्याला संपूर्ण कळते. कर्मामागील हेतूसुद्धा तोच आहे. शरीरामध्ये जे एक अविनाशी असे तत्व आहे तो हा परमात्माच तर आहे. शरीरामध्ये एक अविनाशी जे तत्व आहे तो परमात्मा आहे असे जाण. आता सृष्टीच्या नानाविधी कार्यकल्पांमागे सूत्ररूपाने पंचमहाभूते असतात. पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी त्यांची नावे आहेत. कर्म करणारा जीव असतो. कर्माचे परिणाम भोगणारा, लावणारा अंतरात्मा असतो. भेदबुद्धीमुळे भोग भोगावे लागतात. भेदबुद्धी न उरणे हा मोक्ष असतो. सत म्हणजे आत्मा, अस्त म्हणजे प्रकृती. भेदबुद्धी बीजामुळे नाना प्रकारचे ज्ञान पैदा होतात. ते विषयांचे विभाग पाडतात. विवेक हीच बुद्धी, तीच ज्ञानाला जन्म देते. वायूचा भेद म्हणजे प्राण, तो देहधारी जीवाचे बल आहे. इंद्रियात सर्वात श्रेष्ठ ईश्वरांचा अंश, कर्माची प्रेरणा देणारा ते अनिवार्य असे एक मन आहे. ते निराकार आहे, त्याचे वर्णन करता येत नाही. आता कर्माची प्रेरणा देणारे 5 जण आहेत. ते म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा व जीभ. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, शालिनी भक्तिसागर कथावर सांगितलं शायद, विष्णू पुराणमध्ये हा टॉपिक. तर कर्माची जे काही आपल्याला इंद्रियांचे कुठले कुठले आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली मी, की आपले कुठले कुठले आहेत. कर्मांची प्रेरणा डोळे आहेत, कान आहे. डोळे चांगले वाईट बघू शकतो, कान चांगले वाईट ऐकू शकतो, नाक श्वास घेऊन वास सुगंध सांगू शकतो. त्वचेला काही इजा झाल्या या काही आपल्याला
काही वेदना झाल्या या काय होते आपल्या त्वचावर आपल्याला जाणीव आहे. जीभ ही अर्थात कर्मांची आहे. जीभ आपलं बरं वाईट बोलण्याचे जे काही कर्म करते ते जीभ. म्हणून या जिभेवर सरस्वती माता विराजमान राहते की कोणासाठी पण चांगलंच बोलावे, वाईट बोलावे नाही, कोणाचे मन दुखवावे नाही, टेचून टाचून बोलावे नाही, कोणामध्ये दोष शोधावा नाही की तू दोषी आहे मी दोषी नाही आहे. प्रत्येक कामामध्ये समोरचा किंवा आपण समोरच्याला दोषी करतो. एक बोट आपल्याकडे करतो तर 4 बोटं दोषीवाल्याकडे राहतात. हे दोषीवाले विसरतात. तर दोष कोणामध्ये बी पटकन दोष काढायचा आणि तुझी गलती, तुझी चूक असं. तर हे जीभ म्हणून चांगले कर्म बोलण्याचे ठेवावे, काहीतरी समोरच्याला दिवसा देण्याचे, आत्मविश्वास करण्याचे या त्याला धाडस देण्याचं काम ह्या जिभेमध्ये असतं. वाईट या चांगले काम जीभ करते. अर्थात बघण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, वास घेण्याची शक्ती, स्पर्श शक्ती आणि स्वाद टेस्ट चाखण्याची शक्ती ही त्यांची 5 इंद्रिय आहेत. ही सर्व मित्र तसेच शत्रू, सुख, दुःख देणारी आहेत. सूर्य, वायू, पृथ्वी, ब्रह्मदेव या इंद्रियांच्या देवता आहेत. ब्रह्मदेव वगैरे ह्या इंद्रियांच्या देवता आहेत. तो देहाचा अभिमान घेऊन भोगतो तो जीव होय. सर्व व्यापक प्रकृतीमुळे असे जे निर्गुण तत्व आदी कारण आहे त्याला परमात्मा असे म्हणतात. अशी तुझ्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी दिली. हेच ज्ञान, तर आता तू मागे फिर असे यमाने सावित्रीला सांगितले. तर मला जसं समजवता येतो अध्याय वाचून तसं मी तुम्हाला प्रयत्न करते. एवढं स्पष्ट जेवढं मी तुम्हाला सांगितले तेवढं लिहिलेलं नसतं, पण काही उदाहरणं मी तुम्हाला देत राहते. तर मग सावित्री बोलली. यमराज म्हणाला तू मागे जा, माझ्याबरोबर येऊ नको. मग सावित्री बोलली, देवा या माझ्या पतीला न घेता व तुझ्यासारख्या ज्ञानसागराला सोडून मी कशी जाऊ? मी केलेला प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर तूच देऊ शकतोस म्हणून विचारते. कोणत्या कोणत्या कर्मामुळे जीव अनेक योनीमधून वारंवार जन्म घेत असतो? स्वर्ग अथवा नरक कोणत्या कर्मामुळे मिळतो जीवाला योनीमध्ये वारंवार जन्म? मुक्ती, भोग, योग प्राप्ती, रोग, गुरुभक्ती, आंधळेपणा, पांगळेपणा, बहिरेपणा, दीर्घायुष्य कमी, दीर्घायुष्य, अल्पायुष्य, दुःख, सुख, लोभी, चंचलपणा, गर्विष्ठपणा, चौर्यवृत्ती, सर्व मागची कर्मे कोणती असतात? सिद्धीची प्राप्ती, चारी मुक्ती, ब्राह्मणत्व, तपस्वी, सर्व भोग, वैकुंठ प्राप्ती, गोलोकची प्राप्ती, विष्णुलोकाची प्राप्ती, शिवलोकाची प्राप्ती, सर्वांसाठी कोणती कोणती कर्मे असतात? तसेच एकूण नरक किती आहे, त्यांची नावं किती आहे, नरकवासाचा काळ किती आहे, व्याधी मागची पापकर्मे कोणती, सर्व गोष्टी मला सविस्तर सांगा. सावित्रीने यमाला सांगितले. मग नारायण म्हणाले. सावित्रीने विचारलेले प्रश्न ऐकल्यावर यमाला मोठे नवल वाटले. तो तिला कर्माचा सिद्धांत सांगू लागला. तो म्हणाला, हे बालिके, तुझ्या वयाकडे पाहतो तू तर केवळ 12 वर्षाची आहे, पण त्या मानाने तुला ज्ञान मात्र योग्यापेक्षा जास्त आहे. हे साहजिक आहे, कारण सावित्रीच्या वरामुळे तू तिची अंशरूपा आहे. सावित्रीच्या वरामुळे तू तिचीच अंशरूपा आहेस. राजाच्या तपामुळे त्याला तू प्राप्त झालीस. विष्णूला जशी लक्ष्मी, शिवाला जशी भवानी, कश्यपाला आदिती, गौतमाला अहिल्या, इंद्राला जशी चशी, चंद्राला रोहिणी, मदनाला रती, अग्नीला स्वाहा, पित्रांना स्वदा, सूर्याला सज्ञा, वरुणाला वारुणी, यज्ञदेवाला दक्षिणा, वराहला वसुंधरा, स्कंदाला देवसेना जशी योग्य आहे तशी, अर्थात सर्वजणी चिरंतर सौभाग्यवती आहेत तशी सत्यवानासाठी तू आहेस असा मी तुला वर देतो. तुला अजूनही जो हवा असेल ते वर तू मागून घे असे यमदेवताने सावित्रीला सांगितले. मग सावित्री बोलली, देवा मला सत्यवानापासून 100 पुत्र व्हावेत आणि माझ्या वडिलांना सुद्धा 100 पुत्र व्हावेत. आंधळ्या सासू सासऱ्यांना आंधळ्या सासऱ्यांना दृष्टीपात होऊन त्याने राज्य त्यांना परत मिळावे. तसेच सत्यवानासहित अंतकाळी मला हरिपद प्राप्त व्हावे. आमचा संसार 1,00,000 वर्ष व्हावा अशी इच्छा आहे, ही पुरी करा. आणखी असे की जीवांना चिटकलेल्या कर्माकर्मांच्या मागचे गूढ रहस्य मला उलगडून सांगा, कारण विश्वाच्या प्रचंड विस्ताराचे बीज तेच आहे. यमधर्म म्हणाला, हे पतिव्रते, तसेच होईल, बरं जा.
आता कर्मविपाक ऐक. शुभ व अशुभ अशी दोन्ही कर्म भोगण्यासाठी भरतखंडात जन्म मिळतो. इतर ठिकाणी मात्र पुण्य अगर पाप भोगावे लागते. देव, दानव, यक्ष, गंधर्व, मनुष्य हे सतत कर्म करीत असतात. पशुपक्ष्यांना मात्र कर्माचा कायदा नाही. विशिष्ट जीवच कर्म भोगतात. शुभ व अशुभ कर्माचे भोग स्वर्गात या नरकात भोगावे लागतात. विशेष गोष्ट अशी आहे की प्रत्येक जीवाला शुभ आणि अशुभ अशी पूर्वकर्म भोगण्यासाठी सर्व योनींमध्ये फिरावे लागते. शुभ कर्माचे फल चांगले, स्वर्गाची प्राप्ती. अशुभ कर्माचे फळ नरकची वासना असते. आता या कर्मचक्रातून सुटका कशामुळे होते तर ती भक्तीमुळे. पुन्हा तिचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे निर्माण देणारी निर्गुण भक्ती, दुसरी सगुण भक्ती. प्राण्यांच्या सतकर्माचा परिणाम म्हणून तो निरोगी, दीर्घायुष्य व सुखी होतो. या उलट दुष्कर्मामुळे रोगी, अल्पायुष्य व दुःखी होतो. अपंगत्व, बैरेपणा, अंधळत्व हे दुष्टकर्माचा परिणाम होतो. तर सावित्री हा सर्वसाधारण नियम झाला. आतला त्यातली वैशिष्ट्य एक की शास्त्र पुराणामध्ये आढळणार नाहीत, म्हणून ही गुप्त आहे. भारतातल्या सर्व जातींमध्ये मनुष्यदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. त्यात सुद्धा पुन्हा ब्राह्मणांचा जन्म श्रेष्ठ असतो. सर्व कर्मांमध्ये त्याला प्राधान्य आहे. जो ब्रह्मनिष्ठ आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे सुद्धा सकाम निष्काम असे दोन भाग राहतात. सकाम जो असतो तो लोकाभिक असतो आणि निष्काम हा भक्त असतो. सकाम कर्मयोगी तर निष्काम निसंग असतो. तो देह त्यागानंतर निरामय पदी जातो. त्याला पुनर्जन्म नसतो. जे दोन ब्राह्मयुक्त श्रीकृष्ण परमात्म्याला भसतात ते दिव्यरूपी होऊन गोलोकामध्ये वास करतात. सकाम वैष्णव वैकुंठात जाऊन पुन्हा भारतात ब्राह्मण म्हणून जन्माला येतो. मग कालांतराने त्यांना मी निर्मल भक्ती देते. तो निष्काम होतो. सकाम ब्राह्मण वैष्णव यांना मात्र तशी भक्ती येतात. स्वधर्माचरण करणारे ब्राह्मण सत्यलोकी जातात पण पुन्हा भारतात जन्मतात. सूर्याची भक्ती करून ते सूर्यलोकात जातात परंतु पुन्हा भारतात जन्मतात. जे निष्काम धार्मिक लोक मूळ प्रकृतीची भक्ती करतात ते मणिद्वीपात जातात व त्यांना मात्र पुनर्जन्म नसतो. इतर धार्मिक लोक जे शिव, शक्ती, गणपती यांची भक्ती करतात ते शिवलोकी जाऊन पुन्हा भारतात येतात. इतर देवांना भजणारे त्या लोकात जाऊन परत येतात. जे धार्मिक ब्राह्मण निष्कामपणे हरीला भजतात ते हरिलोकी जातात. धर्मचरणाचा त्याग करून जे भूत प्रेते यांना भजतात ते नरकात जातात. चारी वर्णांच्या लोकांना सत्कर्माची फळे शुभ मिळतात. स्वकर्म त्याग करणारे नरकातच जातात पण पुन्हा भारतात मात्र जन्म घेत नाही. जे धार्मिक ब्राह्मणाला कन्या देतात ते 14 इंद्र होऊन जाईपर्यंत चंद्रलोकात राहतात. सालंकृत कन्यादानाचे दुप्पट फळ मिळते. सकाम भक्ती त्या लोकी जाते. निष्कामाचे तसे नसते. ते फळ न स्वीकारत न विष्णू लोकात जातात. सोने, चांदी, तूप, वस्त्रे, मोहरी, फळे, उदक ब्राह्मणाला देतात. चंद्रलोकी जातात. तांबे दान देणारे सूर्यलोकामध्ये जातात. 10,000 वर्षापर्यंत ते सूर्यलोकातच राहतात. जे तांब दान करतात ते 10,000 वर्षापर्यंत सूर्यलोकात राहतात. भूमी व धनाचे विप्राला दान करणारे चिरकाल सूर्यलोकातच राहतात. त्यांना जन्म मिळत नाही. श्वेत द्वीपमध्ये अगर विष्णू लोकी जाऊन चंद्र सूर्य असेपर्यंत जे भूमी दान करतात आणि धनाचे दान करतात, पैशांचे दान करतात, गरजू लोकांना काही दान करतात, तर जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत ते सूर्यलोकामध्येच राहतात. विपुल जमीन अगर वाडा दान करणारे त्यातील मातीच्या कणा एवढा वर्ष त्या देवांच्या लोकामध्येच राहतात. राजवाड्याच्या दानाचे चौपट पुण्य तर देशदानाचे पुण्य शतपट असते असे ब्रह्मदेवाने सांगितले. तलाव दान देणारा जनलोकात राहतो. विहीर दान करण्याचे फळ त्याच्या 10पट असते पण तलाव 4,000 हात लांब रुंद असावा. कन्यादान सत्पत्री केल्याचे पुण्य त्याच्या 10पट असते. सालंकृत असेल तर दुप्पट फळ मिळते. तलाव खोदण्याचे जे फळ मिळते ते जुन्या सरोवराच्या जीर्णोद्धार करण्यामुळेही मिळते. त्याचप्रमाणे विहिरीची डागडुजी व सफाई करण्याचे फळ विहीर दान केल्या एवढेच आहे. पिंपळ लावून त्यांची प्राणप्रतिष्ठा जो करतो तो 10,000 वर्ष तपोलोकात राहतो. सावित्री, जो सार्वजनिक बाग बनवेल तो 10,000 वर्ष ध्रुवलोकी राहील. जो विष्णू मंदिरासाठी पालखी दान करेल तो मन्वंतरापर्यंत विष्णू लोकात राहतो. सजवलेल्या पालखी दानाचे फळ चौपट आहे. जो झोपाळू देतो तो 100 मन्वंतरापर्यंत
पाळणा देतो झोपाळ्याचा, तो 100 मन्वंतरापर्यंत विष्णू लोकामध्ये राहतो. जो रस्ता बांधील तो 10,000 वर्ष इंद्रलोकी राहतो. देव पित्यर्थ असो, ब्राह्मण पित्यर्थ असो, दान केल्याचे फळ पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी अन्नदान करतो, या जो कोणी भुकेल्याचे भूक जाणतो, या ताणेल्याची तहान जाणतो, तर तो कित्येक वर्ष विष्णू लोकामध्ये राहतो. अतिथी जर तुमच्या दाराशी आला आणि त्याने जर जेवण मागितलं, या कोणी भिक्षुक तुमच्या दाराशी आलं आणि त्याला जर तुम्ही पोटभर जेवायला दिलं, तर कित्येक वर्ष विष्णू लोकामध्ये तुम्हाला वास्तव्य मिळेल. हा सर्वांचा अर्थ एवढाच आहे की जे पूर्वी दिलेले असते तेच परत मिळते. दिल्याविना काही मिळत नाही. पुण्यकर्माच्या प्रभावानेच हे संपूर्ण जीवजंतू आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णात जन्मतो. श्रुती असे सांगते की वर्ण हा जन्मसिद्ध असतो. फार उग्र जर तप केले तर ते बदलत नाही आणि कोटी वेळा कल्पांत झाले तर कर्म भोगल्याखेरीज त्याचा नाश होत नाही. म्हणून चांगल्या कर्माची फळे चांगली आणि वाईट कर्माची फळे वाईट असे सांगतात. मग सावित्री म्हणाली, हे धर्मराज यमा, आता मला सांग की कोणती कर्म केल्यामुळे मनुष्याला स्वर्गलोक मिळतो. यम बोलू लागला, या भारतात जो ब्राह्मणाला अन्नदान करतो त्या अन्नाच्या कणा एवढी वर्ष शिवलोकामध्ये राहतो. अन्नदान सर्वात महान दान आहे. जो कोणी जेवढे अन्नदान करतो त्याला तेवढे धनाची प्राप्ती होते. ते जरी कोणत्याही जीवाला दिले, अन्नाचं दान, अन्न या तुम्ही शिजवलेले अन्नाचे दान कोणत्याही जीवाला दिले, मांजर, कुत्रा, गाय, कावळे कोणत्याही जीवाला दिले तरी पण त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. त्याच्या तोडीचे दानच नाही, अन्नदानासारखे तोडीचे दान नाही. पूर्वी आता पुढे सुद्धा या दानासाठी देश, काळ, पात्रता असा कोणताही नियम नाही. देव आणि ब्राह्मण यांना जर आसन दिले तर 10,000 वर्ष विष्णू लोकामध्ये वास मिळते. ब्राह्मणाला दुभती गाय देण्यामुळे विष्णू लोकाची प्राप्ती होते. त्या गायीच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढ्या केसांनी इतकी वर्ष शुभदिनी दान करण्यामुळे चौपटीने तीर्थक्षेत्रात शतपटीने वर नारायण क्षेत्रात कोटीपटीने फळ मिळते. गोदानामुळे 10,000 वर्ष चंद्रलोक राहायला मिळते. गाभण गाय देण्यास, फळ दुभती गाय देण्यास, त्याची ब्राह्मणाला शुभछत्री दान केल्यास 10,000 वर्ष वरून लोक मिळतो. वस्त्रहीन ब्राह्मणाला वस्त्र जोडीने दान केले तर 10,000 वर्ष वायू लोकामध्ये वास मिळतो. वस्त्रासह जर तुम्ही शालिग्राम दिला ब्राह्मणाला आणि सूर्य चंद्र असेपर्यंत वैकुंठ लोकामध्ये तुम्ही वास करणार. तेच फळ ब्राह्मणाला शय्या दान केल्याचेही मिळते. ब्राह्मणाला जर दिवा दान केला तर अग्निलोकी वास होतो आणि 1 मन्वंतापर्यंत आपल्याला तेथेच निवास होतो. भारतात जर ब्राह्मणाला हत्ती दान दिला तर इंद्रासोबत अर्ध्या आसनावर आपल्याला बसायला मिळते. घोडा दान दिला ब्राह्मणाला तर 14 इंद्राचा काळ पूर्ण होईपर्यंत वरुण लोक मिळतो. पालखी दान करण्यामुळे तेवढाच काळ वरुण लोक मिळतो. बाग दिली, मन्वंतर वायू लोकी दिली, पंखा दिला, चित्रचामरांचे दान दिले, ब्राह्मणाला केले, वायू लोकात 10,000 वर्ष राहतो. धान्य हे रत्नदानामुळे चिरंजीव होऊन वैकुंठी राहतो. निरंतर हरीचे नाम जपण्याचे जे फळ मिळते तितके फळ आपल्याला ब्राह्मणाला जेवढे दान दिले तेवढे मिळते. पौर्णिमाला दोलोत्सव देवाला झोपाळल्यावर झुलवणे केला तर जीवन मुक्त होतो आणि ते विष्णू लोकी राहून 100 मन्वंतरापर्यंत काळ तेथेच राहतो. हाच उत्सव उत्तर फाल्गुनी नक्षत्रावर जर केला तर दुप्पट फळ मिळून कल्पांपर्यंत आयुष्य मिळते. ब्राह्मणाला तीळ जर दान दिली देण्यामुळे त्या तिळाचा दाना एवढी वर्ष शिवमंदिरी राहून नंतर चांगला जन्म मिळतो. म्हणून ब्राह्मणाला तीळ दान नक्की करावे आणि चांगला जन्म मिळून चिरंजीव होतो. तांब्याचे भांडे दान दिले हेच फळ दुप्पटीने मिळते. सालंकृत सुवासिनी तरुण रूप संपन्न अशी जी ब्राह्मणाला दिली ती ही पतिव्रता असेल तर तो दाता मन्वंतरापर्यंत चंद्रलोकामध्ये राहतो. अप्सरा रात्रंदिवस भोग भोगीत राहतात. मग 10,000 वर्ष गंधर्व लोकात राहून उर्वशीपर्यंत रात्रंदिवस भोग भोगेल. नंतर सुद्धा 1000 जन्म घेऊन प्रत्येक जन्मात देखणी पत्नी प्राप्त करेल. जेवढी फळे ब्राह्मणाला दान द्यावी तेवढी वर्ष इंद्रलोकाला वास होतो. मग पुन्हा उत्तम जन्म मिळून सुपुत्राचा लाभ होतो. अशी 100 नगरे दिली तर कोटी मन्वंतरापर्यंत विष्णू लोकी राहतो. जन्म घेऊन इंद्राप्रमाणे वैभव संपन्न होतो. जमद्वीपेचा अधिपती होतो. कल्पांपर्यंत सुख भोगतो. तात्पर्य एवढेच की जे काही दान द्यावे ते अनेक पटीने पुन्हा दात्याला मिळत असते. अनेक दाने, तपश्चर्या, तीर्थयात्रा केली तर पुनर्जन्म चुकत नाही. जे मूळ शक्तीची उपासना करतात त्यांना मात्र पुन्हा जन्म नाही. असंख्य ब्रह्मदेव होऊन गेले असे भक्त मणिद्वीपात राहतात. ते देव स्वरूप होऊन अजरामर असतात. देवीची सेवा करत राहतात. अनेक देव सिद्ध विश्व येत जात असतात तरी देवी भक्ती देवीची सेवा करीत नाही, घडामोडी पाहत नाही.
कार्तिकात हरिप्रीत्यर्थ तुलसीदान करणे, 3 युगापर्यंत हरिनिवासात वास्तव्य करणे. उत्तम अशा जन्माला जातात, हरीची दृढ भक्ती प्राप्त करतात, ते जितेंद्रिय बनतात. प्रभातकाळी जे गंगेमध्ये स्नान करतात ते 60,000 युगापर्यंत हरिमंदिरात राहून श्रेष्ठ जन्माला मिळतात. विष्णू मंत्र प्राप्त करून मग मनुष्य देह सोडून हरिपदाला जातात. मात्र पुन्हा जन्माला येणे नसते. तेथे हरिरूप होऊन हरीची सेवा करत राहतात. रोज गंगा स्नान करतो तो पृथ्वीवर असला तरी सूर्यासारखा पवित्र असतो. त्याला पावलोपावली अश्वमेधाचे फळ मिळत राहते. त्याच्या चरणधुळीने पृथ्वी पावन होते. तो वैकुंठ लोकी सूर्य चंद्र असेपर्यंत वास करते आणि प्रत्येक उत्तमपैकी जन्म मिळून हरीची भक्ती मिळते. जीवनमुक्त असा तपस्वी होतो. काही वैशाखात सूर्य सुवासिक पाण्याचे दान करणारा 14 इंद्रा एवढा काळ कैलासी राहतो. मग चांगल्या कुळात जन्मून विद्वान तेजस्वी शिवभक्त होतो. वैशाखात सातूचे दान करावे. सातूच्या दाना एवढी वर्ष शिव सानिध्यात मिळते. कृष्ण जन्माष्टमी व्रत केले तर शतजन्माची पापे खाक होतात. एक व्रत फक्त वर्षातून जर कृष्ण जन्माष्टमी केली तर शतजन्माची म्हणजे 100 वर्ष जन्माची जी पापे केली असेल फक्त कृष्ण जन्माष्टमी केल्याने दूर होतात. 14 इंद्रांच्या काळापर्यंत वैकुंठात राहून मग उत्तमपैकी जन्म मिळतो. कृष्ण भक्तीचा लाभ होतो. शिवरात्री व्रत करणारा 7 मनवांपर्यंत शिव सानिध्यात राहतो. शिवरात्रीला बेलपत्रे वाहिल्यामुळे त्या पाना एवढी वर्ष शिवलोकात राहतो. मग उत्तम जन्म मिळून वैभव संपन्न होऊन शिवभक्त होतो. चैत्र अथवा माघ महिन्यात शंकराची पूजा अर्चना करून यत्र पाणी होऊन 1 महिना 15 दिवस 10 दिवस 7 दिवस जरी शिवासमोर नित्य केले तरी तेवढे वर्ष आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते. श्री रामनवमी व्रत करणारा 7 मन्वंतरापर्यंत विष्णू लोकात राहतो. उत्तम जन्माला जातो. रामभक्ती करतो. जितेंद्रिय होतो. शरदातील नवरात्रीची 9 दिवसाची जो महापूजा करून मेंढा बकरा बलिदान करणारा महाउत्सव करणारा 7 मन्वंतपर्यंत शिवलोकात राहतो. उत्तमपैकी जन्माला जाऊन वैभव संपन्न होतो. पुत्र पौत्रवान होतो. राजाधिराज होतो. शुक्ल पक्षातल्या अष्टमीपासून 15 दिवस महालक्ष्मीची अर्चना करणारा 14 इंद्र जाईपर्यंत गोलोकात राहतो. नंतर चांगला जन्म मिळून राजाधिराज होतो. कार्तिकी पौर्णिमेला रास मंडल जपून 100 गोप गोपी बनून राधाकृष्णाच्या मूर्त्या बनवून 16 उपचारांनी भक्तिपूर्वक पूजा केल्याने फळ म्हणून तो ब्रह्मदेव असतो तो वर गोलकावर मिळतो. कृष्ण रूप होऊन त्याचा पार्षद होतो. मग परत जन्माला येऊन कृष्ण भक्त होऊन गोलोकात कृष्ण रूप होऊन चिरंतन राहतो. त्याला म्हातारपण नसते, मरण नसते. आणि मग शुक्ल अथवा कृष्ण एकादशीचा व्रत करणारा ब्रह्मदेवा एवढा आयुष्य मिळून वैकुंठ लोकी राहतो. त्यानंतर पुन्हा जन्माला येऊन कृष्ण भक्त होतो आणि क्रमाक्रमाने हरीचा दृढ भक्त होतो. नंतर देह सोडल्यानंतर गोलोकात जाऊन कृष्ण रूपी होऊन त्याचा सेवक होतो. मग त्याला जरा मरण नसते. भाद्रपद शुक्ल द्वादशीला इंद्राचे पूजन करावे. त्यामुळे पूजक 60,000 वर्ष इंद्रलोकी शुक्ल पक्षातील सप्तमी आणि रविवारच्या संक्रांतीला दिवसा हविष्यान्न खाऊन सूर्यपूजन जर केले तर 14 इंद्रा एवढा काळ सूर्यलोकी वास करतो. मग पुन्हा भारतात जन्मून निरोगी व श्रीमंत होतो. ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीला सावित्री पूजन करावे. त्यामुळे 7 मन्वंतर ब्रह्मलोकी राहून पुन्हा पृथ्वीवर उत्तम प्रकारचे जन्म मिळतो. तो ज्ञानी श्रीमंत दीर्घायुष्य अखंड सौभाग्याची प्राप्ती. जर माघ शुद्ध पंचमी दिनी सरस्वतीचे षोडोपचाराने पूजन जर केले तर 1 कल्प एवढा काळ मनी धुपात राहून पुन्हा तो कवी पंडित होतो. आयुष्यभर जर कोणी सोने व गायी ब्राह्मणाला दान केल्या तर त्या गायीच्या अंगावरच्या केसाच्या दुप्पट वर्ष विष्णू लोकात राहतो. मग तिथली सुखे भोगून चक्रवर्ती राजा म्हणून जन्म घेतो. ब्राह्मणांना इच्छा भोजन देणारा ब्राह्मणाच्या अंगावरील केसा एवढी वर्ष विष्णू लोकात राहतो आणि त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते. जो कोणी या कथा ऐकेल त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, धनधान्याची प्राप्ती होईल. सतत हरिनाम घेणारा, इतरांना प्रवृत्त करणारा, वैकुंठी जाऊन राहणारा, धनवंता घरी जन्मणारा, विष्णू तीर्थात हरिनाम जपण्याचे फळ कोटीपटीने मिळते. असा माणूस जीवनमुक्त असतो. त्याची परमगती वैकुंठात होय. तो विष्णू रूप होय, पुन्हा जन्मास येत नाही. जो शिवाच्या पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्या लिंगाच्या मातीच्या कणा एवढी वर्ष शिवलोकात राहून मग भारतात राजा होतो. जो शाळीग्रामाची रोज पूजा करून तीर्थ घेणारा 100 ब्रह्मदेवाच्या आयुष्या एवढा काळ वैकुंठात राहून पुन्हा जन्मतो. हरिभक्त होऊन वैकुंठी जातो, परत येत नाही. सर्व व्रते तपस्या यांचे फळ
14 इंद्र होईपर्यंत वैकुंठास मिळते. नंतर पुन्हा भारतात राजा होऊन अतिमुक्त होतो. पृथ्वी प्रदक्षिणा करून सर्व तीर्थात स्नान केले तर निर्वाण पदाची प्राप्ती होते. पुन्हा जन्माला येत नाही. भारतात अश्वमेध करणारा घोड्याच्या केसा एवढी वर्ष इंद्राचे अर्धे आसन भोगतो. राजहूस यज्ञाचे चौपटीचे फळ मिळते. पण एक लक्षात ठेव की देवी यज्ञ एवढा श्रेष्ठ दुसरा कोणताही यज्ञ नाही. जो कोणी देवी यज्ञ करतो त्याच्याहून सर्वात मोठे देवाचे यज्ञ करणारा खूप भाग्यवान असतो. पूर्वी हा देवी यज्ञ ब्रह्मदेवाने, विष्णूने, त्रिपुरासुराच्या वधासाठी शंकराने केला होता. बालिके, त्रैलोक्यात याच्या तोडीचा यज्ञ नाही. पूर्वी हा यज्ञ दक्ष प्रजापतीने केला. त्यावेळी त्याने शंकरा बरोबर त्याचा कलह झाला. तेव्हा नंदी ब्राह्मणांनी परस्पराने शाप दिले होते. त्यासाठी शंकराने त्याचा यज्ञाचा समूळ विध्वंस केला होता. नंतर तसेच यज्ञ धर्म, कश्यप, कधर्व यांनी केले. स्वयंभू मनु, त्यांचा पुत्र प्रियव, शिव, सनतकुमार, कपिल, ध्रुव यांनी तसा यज्ञ केला. राजसूय यज्ञाच्या 1000 पटीने जास्त फळ त्यांना प्राप्त झाले. वेदांचेही मत असेच आहे. यज्ञ करणारा शेकडो वर्ष जगून अंती जीवनमुक्त होतो. त्याचे ज्ञान तेज विष्णूच्या बरोबरीचे असते. आता या देवी यज्ञाचे श्रेष्ठत्व सांगायचे झाले तर देवांमध्ये विष्णू, वैष्णवात नारद, शास्त्रांमध्ये वेद, वर्णांमध्ये ब्राह्मण, तीर्थांमध्ये गंगा, पवित्रांमध्ये शिव आणि सर्व व्रतांमध्ये एकादशी, फुलांमध्ये तुळस, ताऱ्यांमध्ये चंद्र, पक्ष्यांमध्ये गरुड आणि स्त्रियांमध्ये प्रकृती, राधा व वाणी, धरती, इंद्रियांमध्ये मन, प्रजापतीत ब्रह्मा, वनामध्ये वृंदावन, वर्षात भारतात, श्रीमंतात लक्ष्मी आणि विद्वानात सरस्वती, पतिव्रतामध्ये माँ दुर्गा आणि सौभाग्यवती स्त्रियांमध्ये राधिका. तशाच सर्व प्रकारच्या यज्ञात देवी यज्ञ आहे. 100 अश्वमेध केल्याने इंद्रतत्व मिळते. तसे जो कोणी या अध्याय ऐकेल सावित्रीचे त्याला 100 यज्ञ अश्वमेध केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर पृथ्वीराजाने विष्णुपद मिळवले. सर्व तीर्थात केलेले स्नान, सर्व यज्ञ, जप, व्रते, वेद अभ्यास, पृथ्वीची प्रदक्षिणा सर्वांपेक्षा जास्त फळ एका शक्तीच्या आराधनेने मिळते. जो कोणी सावित्रीचे हे आख्यान ऐकेल त्याला 100 अश्वमेध यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. मग सावित्रीला सांगितले. नारायणाने पुढे म्हणाले की यमाकडून शक्तीचे महात्म्य ऐकून सावित्रीचे नेत्र आनंदाश्रूने भरून गेले व ती म्हणाली, हे धर्मराज, यमा शक्ती जागृत हे सर्वांचे मूळ रहस्य आहे. आता मला कळले. सांगणारा ऐकणारा जन्म मरणातून सुटेल. जो कोणी ही कथा सांगणारा असेल या ऐकणारा असेल या कोणाला सांगणारा असेल या शेअर करणारा असेल तो जन्म मरणातून त्याची सुटका होईल आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होईल. वैकुंठ लोकाची, शिवलोकाची प्राप्ती होईल. त्याला नरक यातना भोगाव्या नाही लागणार. तापसी, दानव त्यामुळे परमपद प्राप्त होते. तेच सांगतात कारण तेच मंगलदायक है. अमरतत्व हे. मुक्ती काय, अगर सिद्धी काय, श्री शक्ताच्या उपासकाच्या सोहळ्यांच्या अशीची बरोबरी काय, तर ही शक्तीची आराधना कशा प्रकारे करावी तर ते मला सांगा. सत्यकृत्याची फळे मी तुझ्याकडून ऐकली. आता दुष्कृताचे काय परिणाम आहेत ते पण तुम्ही सांगू शकतोस. असे बोलून नम्रतेने हात जोडून सावित्रीने यमाची स्तुती केली आणि ती यमाची स्तुती अशी केली. तपसा धर्माराध्य पुष्करे भास्करा पुरा, धर्मसूर्य सुतं प्राप, धर्मराजं नम्याम्य, समता सर्वभूतेषु सर्वभूतानां साक्षिणां, अतो यज्ञमशमनि नमिति तं प्रणमाय, एनातक्षं कृतो विश्वसर्वेषां जीवानां परं, कामानुरूपं कालेन तं कृतातं नमायं, बिभर्ति दंडायं पापानां शुद्धिहेत्वे, नमामि तं दंडधरं यो शास्त सर्वजीवेनां, विश्वच कलयते तच सर्वेषु च सततम्, अतीव दुर्निवाय च तं कालं प्रणमायं, तपस्वी ब्राह्मनिष्ठो यासैमि सचेन्द्रियं जीवनां कर्मफलदां तं यं प्रणाम्य, स्वात्मारांश सर्वज्ञो मित्रं पुण्यकृतां भवेतु, पापिना क्लेशदो यस्तं पुण्यमित्रं नमायनं, यजनं ब्रह्मणोशेनं ज्वलतं ब्रह्मतेजसा, यो ध्यायति परं ब्रह्मतमिषं प्रणमायं. तर नारदा अशी स्तुती गाऊन सावित्रीने यमधर्माला नमस्कार केला. तेव्हा यमाने तिला शक्ती मंत्र प्रदान केला. या दुष्कर्माची फळे सांगण्यास आरंभ केले. हे 8 श्लोकांचे यमस्तोत्र जो कोणी पाठे उठून दररोज पठन करेल या कोणी हे यमाचे स्तोत्र श्रवण करेल त्याला यमापासून भय राहणार नाही. तो सर्व पापांतून सुटका मिळेल. कुणी एखाद्या मोठ्याहून बी मोठा पापी असला आणि प्रेमपूर्वक निस्ते हे यमाचे स्तोत्र स्तुती नित्यनेमाने निस्ते श्रवण केले तरी पण त्याला यमदूताच्या यातना होणार नाहीत, नरकांच्या यातना होणार नाहीत आणि यमापासून भय राहणार नाही. तर अशा ह्या
तुम्हाला सावित्रीचे आख्यान संपूर्ण सांगितले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे सावित्रीचे आख्यान आवडले असेल. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.